यांच्या धमक्यांना मी भीक घालत नाही, परंतु माझी बिंडोक आणि बेवड्या जरांगीला विनंती आहे की तुझ्या बेवड्या लोकांना आवर त्यांनी घातला पाहिजे। विचाराची लढाई विचारांनी केली पाहिजे। तुम्ही दारू पिऊन जर शिव्या देत असताल तर आम्हाला सुद्धा ते आम्हाला करता येतं, परंतु आम्ही छत्रपती शिवरायांना, राजश्री शाहू महाराजांना, महात्मा फुलेंना, डॉक्टर बाबासाहेबांना मानणारे आहोत। आणि तुम्ही जर शिवरायांचे अवलादी म्हणून घेता आणि जर तुम्ही अशा शिव्या जर देत असतील तर छत्रपती शिवरायांना सुद्धा ती आवडणार नाही। मला तरी वाटतं ह्या छत्रपती शिवरायांच्या अवलादी नसतील, छत्रपती शिवरायांचे वंशज नसतील, छत्रपती शिवरायांचे मावळे नाही ते, हे खरं तरी निजामी मराठे आहेत जे 10% निजामाचा कुठेतरी अवलादी असणारे हे कुठेतरी अशा भाषा वापरतात। आजही महाराष्ट्रामध्ये हुशार आणि अभ्यासू असणारा मराठा समाज असं कुठलंही कृत्य करू शकत नाही, परंतु ह्या बिंडोक जरांगेच्या नादी लागणारे 10% हे निजामी मराठे कुठतरी महिलांच्या बाबतीत असतील, कुठल्या बाबतीत असतील असे शिवीगाळ करण्याचं काम करतात। ही भाषा त्यांची अतिशय, यांना कोणीही मराठे म्हणू शकत नाही। अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे की आम्हाला कोणाच्या याची गरज नाही। यांचा पब्लिसिटी स्टंट असू शकतो। त्यांनी जे कोणाचं नाव घेतलं, मी तो व्हिडिओ बघितला आत्ताच, तर त्यामध्ये जे नाव घेतलं अशा अकाउंटचं आमचं कुणीच नाही। आणि असं कुणी जर हे करत असेल, कृत्य करत असेल, तर त्याला मराठा समाज खतपाणी घालत नाही आणि मराठा समाज कुणाच्याही अशा याला पाठीशी घालत नाही, त्याच्या मागं उभा राहत नाही। पण हे नवनाथ वाघमारे यांनी प्रसिद्धी झोतात येण्यासाठी मीडियामध्ये काही बरळतेत। आमचा लढा, आमचं फक्त ध्येय मराठा आरक्षण आहे। आमचं कॅमेरा, आमचं सोशल मीडिया फक्त जरांगे पाटील यांच्याकडेच केंद्रित आहे। आम्ही ह्या अशा फालतू गोष्टीला, उलट अशा व्यक्तीला ज्या नवनाथ वाघमारे त्याचं नंबर व्हायरल करून ते हे करणे आम्हाला ते करायची गरज नाही आहे। आमची सोशल मीडिया खंबीर आहे आणि आम्ही फक्त मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील, मी जेवढेही ओबीसी बांधव असतील, इतर सर्व जाती धर्माचे बांधव असतील, त्यांना एक हात जोडून कळकळीची विनंती करतो, आम्ही आमच्या जातीच्या आरक्षणासाठी लढतोय। हे दोघं तिघांनी जातीमध्ये भांडणं लावण्यासाठी कुठलंही वक्तव्य केलं यांना सिरियस घेऊ नका, यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपला लढा, आपल्याला 27 ऑगस्टला 6 कोटी मराठ्यांना मुंबईला जायचं आहे, याच्यावरच लक्ष केंद्रित करा। गाड्या कोणत्या बुक करायच्या, राहायचं कुठं, सोबत 1 महिना पुरेल इतकं दानापाणी कसं घ्यायचं याच्याकडे लक्ष केंद्रित करा। हे नवनाथ वाघमारे, लक्ष्मण हाके, गुणरत्न सदावर्ते हे जे लोक आहे, हे यांना पाकिट भेटलेले आणि हे पाकिट भेटून बोलतात आपल्याला आपल्या लेकराबाळांसाठी मुंबईला जायचं आहे। तर मग आता त्यांनी असा देखील आरोप केलेला आहे की हे सगळं जे काय आहे ते जरांगेची ठेवलेली काही टोळी आहे किंवा त्यांची काही सोशल मीडियाची लोक आहेत आणि वाघ, सीमा वाघ का समथिंग कुठल्या तरी एका महिलेचं ते अकाउंट असल्याचं ते सांगतात आणि ते अकाउंट महिलेचं नाही पण ते पुरुषच त्यावरनं मला धमक्या देतो असं ते म्हणतात। साहेब, आम्ही मराठे म्हणजे गरीब जरी असलो पण इतके छिचोरे चाळे करणारे आमचे मराठे नाहीत। ते अकाउंट आमचा काही संबंध नाही, आमच्या पाहण्यातलं नाही। आता सोशल मीडिया आम्ही कंटिन्यू सोशल मीडिया बघतो, तर ते अकाउंट आमचं नाही। ज्या कोणी असं काही कृत्य केलं असेल तर त्याला त्यांनी जशी रीतसर कंप्लेंट केलेली त्याच्यावर कारवाई करण्यात यावी। मनोज जरांगे पाटील किंवा मराठा समाजातला कुठलाही व्यक्ती त्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहणार नाही। असे फेक अकाउंट मराठे पाठीत खंजीर खुपसण्याचं काम करत नाही। मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही बघितलेलं आहे, ते जे बोलतात ते रोखटोक बोलतात। कुठलाही नेता, कुठलाही आजपर्यंत तुम्ही 2 वर्षापासून बघताय ते कुणाच्याच बापाला घाबरत नाही। त्याच्यामुळे हे यांचा पब्लिसिटी स्टंट आहे, याच्याकडे दुर्लक्ष करा।